परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। एक धावा धोवायचा तेव्हा तर काय लक्ष येतं. होतो का त्याच्याकडे प्रश्न होता तो प्रश्न ब्रह्म से भिन्न आभास को मैं ब्रह्म ये ज्ञान नित्य होएगा. हाँ श्री ज्ञानदेव ज्ञान प्रकोप भगवान ब्रह्म से भिन्न आभास को मैं ब्रह्म ये ज्ञान नित्य होगा. प्रश्न असा आहे गमतीचा. तुम्ही काय म्हणता कोटस्थ आणि अंत्यकरण काही अवध्यामध्ये पडलेलं कोटस्थ प्रतिबिंब तो आभास आहे आणि तो आभास आहे आपल्याला ज्ञान व्हायचंय असं म्हणतं पण नाही जमत. का आभासा का ज्ञान होतं ते मिथ्या म्हणून. मिथ्या आभासाला ज्ञान कसं होईल आणि जर झालंच तर मिथ्या ज्ञानाने अविद्या निवृत्त कसं होईल. हा विषय अभ्यास करणारच ऐका नशिबाने आलाय ठीक आहे ऐकावा कळवू न कळवू संत वाङ्मय ऐकावं. शंका लक्षात आली की जर आभासाला ज्ञान तर आभास मिथ्या आहे म्हणून त्याला ज्ञान होणं झालं तर ते ज्ञान मिथ्या. मिथ्या ज्ञानाने अविद्याची निवृत्ती होणं अशक्य आहे. गत प्रश्न का गूढ अभिप्राय. आता जो ही प्रश्न केला ना त्याचा गूढ म्हणजे थोडं कळायला कठीण विषय. खरंच अधिकारी सहकर्माचं कळत. गूढ हे शब्दाचा अर्थ फार मोठा गमतीचा आहे. गूढ या शब्दाचा अर्थ एकच की ज्ञान गूढ गंभीर ज्ञान द्यावं. गूढ या शब्दाचा अर्थ कळायला कठीण. मग खरंच अनाधिकार्याला परमार्थ कळायला कठीण असेल अधिकार्यालाच कळायला. एक ओळी म्हणून जातो माऊली म्हणती 7व्या अध्यायामध्ये मायाचं वर्णन केलं. आस्थेच्या महापरियुक्ताची कोटीवर तरी प्राप्तीच्या पहिले थोडी मी पहिला सगळे निघाले त्या जन्म रूपे संसारातून पार पडण्याकरता निघाले. पण विजयश्रीच्या पाठी विपायला का हिच्या असे ढालगत आहे. हिचं कळू तर देते आपण कोणी केलं ही कळू देतो निर्माण होते लवकर कळू देते. असं गूढ या शब्दाचा अर्थ कळायला कठीण. कळलं तर गुरुजींनी म्हणावं. साधनची शक्ती कसं म्हणजे तुका म्हणाली समर्थच्या म्हणा हे जर शक्य असेल तर मग सगळ्याचा उद्धार होईल. पण
अधिकार प्रकरणातून पाहिलं तर अधिकार थोडे आहेत. म्हणून गुढ मी कशावर बोलू? ये गुढ अभिप्राय प्रश्न करा. करा था ताकू आप शिष्य प्रगट करे. पाठीमागे जो प्रश्न केला त्या प्रश्नाचा आता त्याच्या मागं प्रगट केलं. पाठीमागे कोणता प्रश्न केला मुळात ब्रह्मांड आभास जर म्हटलं ब्रह्मांड आभास वेगळा जर म्हटलं तर तो मिथ्या होईल आणि मिथ्या वस्तू सिद्ध होत नसते. आणि ब्रह्म जर आभास म्हटलं तर वस्तू कोणाला मिळवायची ही गुढावपुरा आणि त्यात आता त्याने प्रगट केलं. कुठला प्रश्न कुठं विचार केलाय तसंच आहे सगळ्याच तसं. आजच विषय सकल चिंतनात आला. शब्दाची शक्तीवृत्ती याच्यावर विषय चाललाय सकाळी चिंतनात. ते बी कशावर ते नारायण म्हणले नाही का की त्यांच्या या शब्दात शक्ती आहे त्याच्यावर गुरूंची आठवण झाली. शब्दात शक्ती पण कळेल त्याला. आनंदी करायला कुठे शब्द कळतो कळेल. शब्दाची शक्तीवरती कळेल मानवाला. पशुला कळते का? तत् अधिकाराचे पशु असले तर नाही जमत. गुढावपुराचा प्रगट केला. आता महाराज काय उत्तर देतात ते पाहू आपण. टाकू अब शिष्य प्रगट करे. त्याचं जे आता सांगितलं मी त्याचं भगवान मैं आभास को अहम ब्रह्म ये ज्ञान तुम भाको सो मैं लखो पुन्हा शंका एक आण. विषय असा भगवान श्रीगुरु तुम्ही मला सांगितलं आणि तो प्रश्न मला पण कळला आहे. पण आणखी शंका येते. त्याला अदृढ अपरोक्ष म्हणावं. कसं अदृढ? अदृढ म्हणजे थोडसा काहीतरी राहिलेला दोष. काही दूध वगैरे असं मांजर गेली ना तिकडे ठेव मग बरं होतं त्याला. त्याला अदृढ अपरोक्ष म्हणावं. थोडासा दोष असतो आणि ती थोडासा दोष एखाद्या वेळेस खूप साधन करतो. म्हणून गुरुजींनी सांगावं. व्यवहार बी त्यांनी सांगावं. मुलीच्या नाकावर जर कोणाचा थोडा गाग असा पूर्वी माणसं करीत होती ते अदृढ अपरोक्ष. सगळी मुली काढली पण नाकावर थोडं एवढं जर कोणाचा ओन असला तसं इकडं थोडं जरी मनात असलं तरी जमत नाही. त्याला आणखी गुरुजी सांगावं. आईनं ताट वाढल्यावर कोणाचं संशय घेऊ नये. पण असं अधिकार ठेवलं आईनं ताट वाढलं संशय घ्यायचं काय गरज. तसं ज्ञानोबा तुकोबाराचं मन कळून देतो थोडं विचार करीत पण आला नाही का. म्हणून तुम्ही सांगितलं मी कशावर बघतो हे बी लक्षात घेता. भगवान ये आभास को अहम ब्रह्म ये ज्ञान तुम भाको. तुम्ही सांगितले सो मैं लखो ते पण मी जाणले. पुन्हा शंका एक आली आणि दुसरी पुन्हा एक शंका आली. एक शंका आली ती है आभास ब्रह्म से न्यारा तुम पूर्व किया. तुम्ही सांगितलं ब्रह्मांड आभास जो वेगळा आहे असं तुम्ही सांगितलं. काय सांगितलं
आभास हे ब्रह्म म्हणून न्यारा असं तुम पूर्व केला असं ते ब्रह्म म्हणून आभास वेगळा असतो सांगितलं निर्धार निश्चयाने सांगितलं अहम ब्रह्म सो कैसे जाणे मग जो ब्रह्म वेगळा आहे आभास वेगळा तर मी ब्रह्म कसा जाणे आहे का नाही त्याला शास्त्रीय भाषात त्यामुळे साधूच्या विचारात त्यामुळे विचार म्हणतात ब्रह्माचा निश्चय होतो पण अपरोक्ष निश्चय म्हणजे कच्चेपणा असतो मी ब्रह्म आहे हा अभंग एक माऊलीचा आपल्याकरता निश्चय केला त्यांनी त्याचा अर्थ असा आहे वाक्य लक्षात येईल मी ब्रह्म आहे याच्याबद्दल मला संशय नाही कधीही मी जर ब्रह्माविषयी मला संशय मी दिव्य घेईन असा अभंग आहे महावीचा इतका निश्चय व्हावं मी ब्रह्म आहे याच्याबद्दल तेवढा काही संशय नाही मी दिव्य घेईन तुम्ही जर म्हणजे आगळीच उलटत त्याच्यात असा निश्चय मग त्या निश्चयाची शक्ती वेगळी आता आपण वाटचाल करतो तो प्रश्न वेगळा निश्चयाच्या बळून तुका म्हणे त्याची फळ जर खराच निश्चय असला तर तेच फळ गेला मग याच्यावर वेळ होईल मला पुढं करायचं हे तुमच्या अधिकाराचा अभ्यासाचा उपासनेचा साधकाचा हे प्रश्न आहे निश्चय माझा पहा निश्चय केला जा आपला महात्मा काय निश्चय म्हणजे माझा देव मी माझा केलाय देव मी माझा मी देव केला वाक्य मराठी डोकं चालवा माझा मी देव मी माझा केला म्हणजे मी तिची ओळख करून घेते असं आणि तुम्ही तर हे तुम्ही एवढा म्हणतात मग हे कसं आपण भिन्न ब्रह्मची मान आहे आपण तर जीव ब्रह्मून वेगळा मानलाय जो जाणे तो मिथ्या ज्ञान आणि जर ते जाणलं तर मिथ्या ज्ञान होईल त्याचं होई जवरी भुजग समान मग ते जसं दुर्य ठिकाण सर्पचं ज्ञान मिथ्या त्याप्रमाणे श्री गुरु ये संजय मिटावू श्री गुरुला सांगू विचारू हे संजय मिटावू हे संशय नाही करा म्हणून साधूशी कसं बोलावं श्री गुरुशी कसं बोलावं हे खूप शिकायचं असतं बाकीचे वेगळं अधिष्ठानाशी बोलते फार जपून बघा संशय आलेला बिलकुल विचारावं कारण त्याशिवाय समाधान नाही दादांची गोष्ट गुरुजी सांगावी तेव्हा बोलले माऊलींची तानिया ते लागता धटे तिने अधिकच पाण्यात होते असं विचारावं श्री गुरुला कसं विचारावं तानिया ते लागता धटे आणि तिला अधिकच पाण्यात होते जसं लहान लेकरू आईला पेते वासरू आईला पेते पण ती धके देते असे धके तसं श्री गुरुचं मन प्रश्न होणे कसं असं दाखवलं की त्या बोलण्यात प्रश्न होत श्री गुरु हो हे ऐका तुम्हाला हे कळत असतं आपल्याला बोलायचं माहीत नाही बसायचं माहीत नाही काय व्हायचं फक्त आम्ही नेहमी होतो तुमच्या पुण्याने ऐकायला यायला सांगा आणखी गुरुचे तुम्हाला कोणकोण चुका हे आणखी कळत नाही कोणकोण चुकायचं असतं कळत नाही की वेगळं आहे याचं एकच तात्पर्य की सगळ्या विषयातून पार पडलेला केस जसा लोणीतून सरळ निघतो तसंच जे ते निघायचे शिवजा आता ज्याच्या त्याच्या चालू आहे ते चुकीचं नाही हे मी कशावर बोललो तुम्ही सांगितलं की जीव ब्रह्मणी वेगळा आहे तो मिथ्या आहे
आणि आता मिथ्या जीवाला ज्ञान कसं होईल? आणि ते मला सांगा. मला संजय मिटवा झालं. संजय म्हणजे संशय. हे भगवान, आपने ये पूर्व कहा सो कुटस्थ और ब्रह्म और दोनों एक है, और आभास ब्रह्म से न्यारा है, या ब्रह्म से भिन्न आभास को मैं ब्रह्म हूँ, ऐसा ब्रह्मरूप कार्य के ज्ञान बने नहीं. म्हणून तुम्ही सांगितले की कुटस्थ ब्रह्म आहे. जीव भी ब्रह्म आहे, पण अगोदर तुम्ही ब्रह्म जीव वेगळा सांगितलाय, आभास वेगळा सांगितलाय, मिथ्या सांगितलाय. मग त्या ज्ञान कसं होईल या कारणाने मी विचारलं. आणि प्रश्न मी असं केला, त्या प्रश्नात त्याचे कल्याण होईल असंच प्रश्न विचारावं, असंच विचारावं. काही मी उद्धार पाहिजे, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन कर समाधान, असं विचारावं. काही मी उद्धार पाहिजे, आणि हे काही मी उद्धार पाहिजे हे साधं कसं विचारत. ऐसे मार्ग शोधले नाना परिपूर्ण नाहीची परिस्थिती, अनेक केले पण नाही समाधान. त्याला विचारावं. मला आणखी गुरुने सांगितले द्रष्टांची वेळ होतो. ऐसा ब्रह्म काही ज्ञान बने नाही. मी ब्रह्म आहे असं जीवाला ज्ञान होत नाही. मेरा अधिष्ठान जो कुटस्थ सो ब्रह्मरूप आहे. त्याच्यात एक परिच्छिन्नतेचं ज्ञान झालं, पण व्यापकाचं ज्ञान होईल. म्हणून त्या शंकेची खोली सांगू का? मी कुटस्थ आहे नाही सांगतो तुम्हाला. गुरुने सांगा प्रत्येकाचं मन जे केलं कळतं का नाही, तिथं तुम्ही आलात, तिथं राहिला तुमचं म्हणतं मन कळतं का नाही. ब्रह्म सगळ्याचा प्रकाश आहे, आम्हाला कुठं कळतं ह्याच्याशी शंका. तुमच्या मनाच्या साक्षी तुम्ही आहात इथपर्यंत आलात, पण ब्रह्म व्यापक असं म्हणून मग मी कुठं असं शक्य आहे. पण मी ब्रह्म नंतर कसं काय? ब्रह्म व्यापक आहे. माझ्या खोलीतला अंदर मी काढलाय, पण तो सगळ्या जगात कसं काय होईल अशी एक शंका याच्यात. हे त्याचं गुह्य आहे. गुढ हित आलंय तर मी कुठं असावं, पण सगळेच ठिकाणी. आणि माऊलीचं वाक्याचा अर्थ कुठं करतो? माऊली काय म्हणते? ज्ञानदेव प्रभून आत्मा ज्ञान सर्वगती पूर्ण. मग सगळे ठिकाणी आत्मा एक आहे असं कुठं कळायला लागलं? तेव्हा अभ्यास करणाऱ्याला बरं का, तुमचं आत्मस्वरूप तुम्ही अंतःकरणाचं प्रकाशक मानू शकता, पण ब्रह्म कसं काय होऊ शकेल त्याच्यावर शंका. ही त्याचं गुढ तात्पर्य. तरी पण झालं ना. आभासला कुठंसं ब्रह्म आहे हे म्हणणं हे ज्ञान होऊन यथार्थ आहे, परंतु आभासाला मी ब्रह्म आहे हे म्हणणं थोडंसं संशय. ज्याची त्याची उपासना त्या उपासनेमध्ये तेवढीच वाटते. महादेवाच्या भक्ताला महादेव वाटतं, पांडुरंगाच्या भक्ताला पांडुरंग, त्याच्या भक्ताला. पण तो जो व्यापक कोणाला कळला, आणि व्यापक करण्याकरता नामदेव राहायचं चरित्र. अहम ब्रह्म ये ज्ञान मेरा अधिष्ठान जो कुटस्थ तो ब्रह्मरूप है, ऐसा आभास ज्ञान होवे, यथार्थ ज्ञान होवे. ते सुद्धा यथार्थ होतं. मी कुटस्थ मी साक्षी याचं ज्ञान सुद्धा त्या साधकाला यथार्थ होतं, पण ब्रह्मज्ञान आणि खरं अगोदर तुमचं अगोदर साक्षी व्हा. याला एक सामान्य साक्षी गुरुने सांगावं, आणि अभ्यासाचा विशेष साक्षी.
तुमच्या अंतःकडे तुम्ही प्रकाशक आहे. पण सामान्य साक्षी हे व्यापकच चिंतन हे होऊन गेलं पाठीवरचा विषय ओतप्रोत चिंतनामध्ये. पण सतत एक विषय असलं हे होत असतं. ठीक आहे, लक्ष ऐकून जा. मला कळत नाही विचार नका. साधूचे विचार किती खोल आहे ते फक्त ऐकायचे. पुढे पुढे लाभ होतो पण ही ऐका. बाकीचे दंतकथा ऐकू नका. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अहम ब्रह्म ये ज्ञान यथार्थ नाही बने. कुठं आभासाला मी ब्रह्म आहे हे यथार्थ ज्ञान होणं शक्य नाही. बरोबर आहे. काय ते? कारण अहम ब्रह्म आपने स्वरूप का है. जाको मैं कहे है सो आभास का स्वरूप मिथ्या याचे भिन्न आहे. आणि तुम्ही सांगितलं मी ब्रह्म हे व्यापकच आहे पण तुम्ही आभास वेगळं सांगितलं ना. म्हणून भेदभ्रांती जात नसते बरं का. किती सांगू द्या किती कळू द्या भेदभ्रांती गेल्याशिवाय व्यापकच होतं चिंतन नाही. भेदच कळत नाही पण भेदभ्रांती जाणं महत्वाचं आहे. आणि भेदभ्रांती गेलेली नाही. सात्विकपणाने कळायला लागले. शुद्ध सात्विकपणाने कळायला लागले. का? एक खूण सांगू. जोपर्यंत सुख मी आहे सुख माझे वेगळं आहे असा निश्चय झाला तरच आहे. नाही तर मग करा आपलं. ब्रह्म हे आपल्या स्वरूपाचं आहे ना. मग आपल्या स्वरूपात असल्यानंतर आभास वेगळा कसा? बारीक चिंतन. मला तुम्ही ब्रह्म म्हणता मी ब्रह्म म्हणजे आभास कुठला? आभास मी कसा सांगायला आला? झालं ना. लोक जाको मैं कहे है सो आभास का स्वरूप मिथ्या. आणि तुम्ही मी ब्रह्म आहे असं ज्याला म्हणतात त्या आभासाचं स्वरूप मिथ्या. मिथ्या म्हणजे शब्द मात्र खरं नाही. आणि मग मी ब्रह्म आहे आभासाला ज्ञान होणं शक्य नाही. ही प्रबंधाचा संभावना आहे. हे भाविकाचा प्रश्न वेगळा आहे आणि विचारवंताचा प्रश्न आहे. आणि हे चिंतन शास्त्री पंडिताला भक्ताला हे चिंतन क्षमते विस्तार नाही करायचा. गुरुजींनी सांगितलं होतं एकच वर्म सांगतो. चांगदेव महाराजांचा विषय आपल्याला कळण्याकरता. चांगदेव महाराज स्वतःचा आनंद बहुत परीक्षेने बहुत होते. आणि आनंदामध्ये उत्थान नाही. आनंदामध्ये व्यवहार नाही. आणि जो पण व्यवहार आहे तो पर्यंत आनंदाबरोबर मिळेल. आनंदाचा ज्ञान होतं. आनंद आहे असाच पण ज्याला आनंद अनुभवला त्याचे गुरुने सांगावं साधून तर म्हणतात विसर पडतो. सगळं आनंदामध्ये विसर पडतो. विषयी विसर अंगी ब्रह्मरस ठसवला. अनुभव आला मी ब्रह्म सुख स्वरूप आहे असा निश्चय झाल्यामुळे विसर पडला. सुखामध्ये विसर आहे. तुम्ही गुरुजींनी सांगावं की परमार्थामध्ये वेळ गेलेला कळत नाही. परमार्थामध्ये का कळत नाही? वृत्तीस आनंदात रमण्यामुळे न कळे दिवस सुखी राहते. असा ऐसा कोटी आठवत नाही. खेळा आनंदाची प्राप्ती म्हणावं. जे आनंद उत्थान आहे ते स्वरूप चांगलं महाराज स्वरूप आनंद भोगत असते परंतु परिच्छिन्न. चांगदेवाचं खंडन करणे सोपं नाही. चांगदेव महाराज महात्मा होता. मर्दगुण ऋषीचा होता. पण आपल्याकडं तसं आहे स्वरूप आनंद भोगला तरी व्यापक आनंद भोगायला पाहिजे. आणि व्यापक आनंदामध्ये
भक्ताला सगळे दत्त वाटावं. कुठे दत्ताच्या भक्त मग सगळे दत्त वाटावे. शिव दत्त, कुत्र दत्त, माणूस दत्त, सगळं दत्त हे भक्तीचं. पांडुरंगाच्या भक्त सगळे पांडुरंगाला वाटावं. म्हणजे आशीच्या किंवा त्याला निर्गुण कळायला वेळ नाही असं मी थोडा लांब घेऊन. पण आभाचं स्वरूप ब्रह्म सांगतो तर मी कुठंच आहे तर मी ब्रह्म आहे असं थोडं संशय. आभास स्वरूप में त्याच्यावरती भिन्न है ब्रह्म. याते ब्रह्म से भिन्न आभास का जो स्वरूप वाको ब्रह्म रूप से ज्ञान होवे तो मिथ्या ज्ञान होय. जर आभास वेगळा आहे, आभास वेगळा असणारा तो मिथ्याच वेगळा, त्याला जे ज्ञान होतं ते सुद्धा ज्ञान त्याचं मिथ्या. आणि मिथ्या ज्ञान म्हणजे की दुःख निवृत्त होते. आयुष्या म्हणण्यापेक्षा दुःख निवृत्त. खरंच रे दृढापरोक्ष झाल्याशिवाय काही खरं नाही. तुमचं चुकलं नाही पण तेवढंच भागत नाही. असं दृढापरोक्ष झालं पाहिजे की त्यात शास्त्रीय दृष्ट्या किंवा स्वतःला संशय आणि दुसऱ्याला संशय महत्वाचं नाही. त्याला दृढापरोक्ष म्हणावं. स्वतःला दुसरी वस्तू सुखरूप आहे असं वाटेल, स्वतःला सुख वस्तू दुसरी नाहीच असा निश्चय. आणि सुख कळलं की ते आपोआपच जातं. कारण वस्तू जगात एकच वस्तू सुख आहे आणि ते सुख तुम्हाला कळतं. सुखाचे स्थळ तुम्ही वेगळे ठरवले तो विषय कोण लांब जाईल विषयातनं. विषय सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा माझ्या कल्याणाचा हिचं स्वरूपाचं वर्णन केलं जातं. नारदाला असं नसताना विचारलं की सुख म्हणजे भीमा तेरा स्वरूप कलम सुख आहे. मग आपलं सुख वाटतंय का? आणि तुम्हाला सुख वाटलं का नाही? मग तुमच्यासारख्याचं भाग्याचं कोणी नाही. आणि याच्याकरता परमार्थ आपला साधूच्या घरचा परमार्थ आहे. आणि सुख कळलं तरच परमार्थ आहे. आणि ते मग चला म्हणून मिथ्या असल्यामुळे त्याला ब्रह्मरूपाने ज्ञान होत नाही. मिथ्या होय ते ज्ञान सुद्धा मिथ्या. जैसे सर्प से भिन्न जो जवरी आहे, जैसे सर्प वेगळं दोरी आहे ताका सर्प रूप से ज्ञान मिथ्या होय. तर त्या सर्पाने वेगळी दोरी आहे आणि त्या दोरीचं जर ज्ञान झालं तर मग सर्परूपण होईल. रज्जूचं कुठं ज्ञान झालं? मिथ्या नाम भ्रांती काय आणि मिथ्या नाम भ्रांती काय. हे तर पदार्थ भ्रांती आहे बरं का, भेद भ्रांती नाही. पदार्थ भ्रांतीमध्ये हे जगत है ना, हे पदार्थ भ्रांती. हे देव आहे ना, काय खरं ना. जाऊ दे समज येते तुम्ही येतो जन्म नाव येत कुठे जातो. हे तुम्ही जन्म तर जन्म अवघा जन्म आपल्याला कसं वाटतं कुठं वाटतं. अवघा जन्म असल्यावर व्यवहार आहे का? आकाश एक आहे का ज्ञान आहे? तसं सुख एक आहे पण एक सुख म्हणल्यानंतर बाकीचे नाही. म्हणून सुखामध्ये व्यवहार नाही. महाराजांनी आपल्याकरता सुखाचा भोगता झाला पण सुखामध्ये भोगता नाही. सुखाचा भोगता होणं साध्या करते संकल्प संपादीकडे विषय जाईल पण सुखामध्ये भोगता नाही. साखराची गोडी साखरेने सांगता येत नाही. सूर्याचा प्रकाश सूर्य सांगू शकत नाही. तसं अखंड ब्रह्मस्वरूप जे असणार आहे त्याच्या ठिकाणी
जीवदशा नाही, पण तुम्ही जीवदशा मानली तर ते जीवदशा आहे ते खोटी आहे. आणि खोटी जी झालेली मिथ्या आभास त्याला जर ज्ञान झालं तर सर्पात होईल, अधिष्ठान होणार नाही आणि तिने मग भ्रांती रूप ठरेल. आणि मिथ्या वस्तु ज्ञान. सो ब्रह्म ज्ञान को भ्रांति कहना बने नहीं. आणि ब्रह्मज्ञानाला भ्रांती बने बरोबर नाही. हे विचारवंताचा विषय, कळल्यानंतरचा विषय. कळल्यानंतर बोललं वेगळं, न कळल्यानं बोललं वेगळं. म्हणून हे ब्रह्मज्ञान भ्रांतिरूप ठरेल. मिथ्याभासाला जर ज्ञान झालं तर कसं ठरेल? मिथ्या का ठरेल? ब्रह्मांड आभास वेगळा आहे आणि तो पुढं मिथ्या आहे. मग मिथ्याला ज्ञान होणं हे मिथ्या. ठीक आहे. अहम शब्द के दो अर्थ, तिनमें कुटस्थ का ब्रह्म से मुक्ति समानाधिकार और आभास का बात आहे. जरा थोडा विषय. अहम या शब्दामध्ये दोन अंश आहेत. मी यामध्ये दोन अंश आहेत. मी मध्ये दोन अंश आहेत. एक सामान्य चैतन्याचं मी आहे. आणि सामान्य चैतन्यामध्ये मीच अविद्या ही मिसळ म्हणजे भ्रांती आहे. मीच्या पोटामध्ये दोन आहे आणि ते मीच स्थूल स्वरूप झाले की मी देहाकडे आलो. पण अहम ब्रह्मास्मी, मी अहम, ते अहम याच्यामध्ये दोन प्रकार. त्याला दृष्टांत असा सांगतो, लक्षात आलं. पण ते सूर्यास्त झाला, पूर्ण सूर्यास्त झाला, पण ते तांबटपणा राहतो. आणि ते तांबटपणा मावळ गेलं तिथं दोन्ही, काही उजाड राहतो, काही अंधार असतो, है ना. काही उजाड आहे, काही अंधार आहे. सूर्यास्त झाल्यानंतर तांबटपणा सुद्धा कमी होऊ लागला त्यावेळेस. म्हणून शास्त्रीय भाषात सामान्य ज्ञान आणि सामान्य अधिष्ठानाचं विशेष स्वरूपात आज्ञा. सामान्य ज्ञान सांगू करे, साधा साधा व्यवहार नाही करे. तुम्ही तुम्हाला माणूस म्हणता ना, त्याला सामान्य ज्ञान. पण माणसाचं मनुष्यत्व काय कळतंय का? माणूस म्हणून तुम्ही चालवला, पण मनुष्यत्व ही काय? मनुष्यत्व जर कळलं तुम्हाला तर गुरुजी म्हणे परमार्थ केल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला मनुष्यत्व कळत नाही. मनुष्यत्व जर कळलं तुम्ही मुक्त झाल्याशिवाय राहतच नाही. फक्त मानव म्हणून चालतात. हे इथे दोन्ही आलं. मानव म्हणजे सामान्य आणि विशिष्ट. आता याचा विषय उद्या त्याला विषय बदलला ना. आता जेव्हाला ब्रह्मज्ञान होतं ते कसं रे? म्हणून आहे हा मी कोण करावा विचार. जोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत सत्वगुण आहे. अरे तुमच्या लक्षात येईल एवढा भयंकर आजार झाला तर माझे गुरु सांगू सगळे नाट्य केले, सगळे घाबरले, आयुष्य संपलं. माझे दुसरे गुरु जागृत होते. दुसरे गुरु बोलली सोडून झालं तर याच्याकडे चिंता बाकी